नमस्कार. आज आपण ना पनीरची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी ना इथे बघा असं पाण्यामध्ये कांदा आणि काजू थोडे शिजवून घेतले. पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे, बॉईल करून घ्यायचं चांगलं. तर हे बघा कांदा आणि काजू आपलं इथे शिजवून झाले, बॉईल करून झाले. आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचे पाण्यातून. इथे मी आता तेल घेतले, तेलामध्ये थोडंसं तूप टाकूया. तेलामध्ये थोडंसं तूप, नंतर जिरं, 4 काळी मिरी, 4 लवंगा, दालचिनी, तेजपत्ता टाकायचे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. 2 कांदे घेतले बारीक चिरलेले. कांदा चांगलं भाजून घ्यायचे आपल्याला. कांदा चांगला चॉकलेटी झाला आपला. कांदा चांगला चॉकलेटी झाला का मग यामध्ये आलं, लसूण आणि त्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वाटल्यात 2 ते टाकते. अद्रक लसूणची पेस्ट भाजून झाली का त्यात आपण मसाले टाकूया. धना पावडर, हळद, तिखट, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, मसाले थोडेसे तेलात भाजले का त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया. मी 2 टोमॅटो घेतले. टोमॅटोची प्युरी टाकल्यावरती आपल्याला त्याला तेल सुटेपर्यंत स्लोवरती चांगलं भाजून घ्यायचे. बघा आपल्या टोमॅटो भाजत आलाय, त्याला तेल सुटले. तर मसाले जळू नये म्हणून आपण ना थोडं थोडं गरम पाणी टाकत राहायचे अजूनमध्ये थोडंसं. आता आपण जे कांदा आणि काजू जे बॉईल करून घेतले होते ना पाण्यामध्ये, त्याची मी प्युरी करून घेतली आहे. तर ती प्युरी आपल्याला आता ह्याच्यात टाकायची. टोमॅटो भाजून झाल्याच्या नंतर तेलामध्ये व्हाईटवाली प्युरी, कांदा आणि काजू त्याची प्युरी आहे ही. त्याला सुद्धा आपण मिक्स करून ह्याला सुद्धा स्लोवरती थोडं 2-3 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचे. तर हे बघा आता आपल्या प्युरी इथं होत आली आहे, म्हणजे ऑलमोस्ट झाली आहे. तर आता आपण ह्या कसुरी मेथी टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडं गरम पाणी टाकायचे आणि मसाल्याला होऊ द्यायचे.
ग्रेव्ही आहे ना आता रेडी झाली आहे. आपल्याला ह्याला जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडंसं थिकच ठेवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे. जास्त पातळ नाही करायचे कारण हे ग्रेव्ही थोडीशी घट्टच चांगली वाटते ह्याच्यामध्ये. मला घट्टच ठेवायचे. इथे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. आता आपल्याला थोडेसे काजू आहे ना तेलावरती थोडेसे भाजून घ्यायचे, थोडा गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचे. तर बघा असं थोडासा गोल्डन कलर आला का आपण ह्याला काढून घ्यायचे. काढून घ्यायचं आता आपण त्याच पॅनमध्ये पनीर थोडंसं तेलावरती फ्राय करून घ्यायचे. हे बघा पनीर असं हलकं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे, जास्त नाही करायचं, एकदम हलकं करायचं. आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडं गरम पाणी टाकायचं. त्यानंतर हे आपण जे हे करून घेतले तेलावरती फ्राय ते काजू आणि पनीर टाकायचे. आता आपण ह्याला फक्त 5 मिनिटासाठी झाकण मारून स्लोवरती शिजवून घ्यायचे, जास्त नाही, फक्त 5 मिनिटं. तर मी आता इथे गॅस बंद केलं आहे. आता आपल्याला बटर टाकायचे आणि फ्रेश क्रीम किंवा मलाई टाकायची आपल्या घरातली आणि याला असंच झाकण मारून ठेवून द्यायचे. ही आहे आपली काजू आणि पनीरची भाजी. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.